ही वडी पाहताय किती सुंदर अशी छान झालेली आहे। ह्याच्यात थोडा सुद्धा खव्याचा वापर न करता फक्त 2च घटक वापरून आपण ही सुंदर अशी ब्राऊन सुंदर कलर मध्ये सुंदर अशी छान ओल्या नारळाची बर्फी तयार केलेली आहे। सारखं काही ना काहीतरी गोड खावंसं वाटतं, तर मग काय करायचं, मग अशा वेळेस थोडंसं घरातल्याच गोष्टींचा आपण वापर करून या अशा मस्त ओल्या नारळाच्या वड्या करू शकतो। तर इथे मी एक अख्खा नारळ घेतलेला आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे। तर तुम्ही खिसूनही घेऊ शकता, असं थोडंसं मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे। 2 वाट्या हा भरलेला आहे खिस। तर आता एका कढईत 1 चमचाभर साजूक तूप टाकायचं, त्याच्यामध्ये हा ओला नारळाचा जो किसले मिक्सरमधून जो ओला नारळ आपण बारीक करून घेतलेला आहे तो असा छान परतून घ्यायचा। परतून घेताना काय करायचं, गॅस मीडियमच ठेवायचा आणि एकसारखा असा छान परतवून घ्यायचा। गॅस मोठा नाही करायचा, कारण तळाला लागून खोबरं आपलं करपू शकतं। तर याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा खवा वगैरे न घालता एकदम सुंदर असे चविष्ट घरच्याच वस्तू वापरून ही आपण खोबऱ्याची बर्फी, ओल्या नारळाची बर्फी करणार आहोत। आता 2 वाट्या खोबऱ्याचा किस भरलेला आहे आपला, त्याच्यामध्ये मी अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर घालत आहे। तर तुम्हाला जर गोड जास्त हवा असेल तर तुम्ही पूर्ण अख्खी 1 वाटी सुद्धा घालू शकता। तर इथे मी अर्धी वाटीपेक्षा थोडीशी वर जास्त 1-2-3 चमचे जास्त अशी घातलेली आहे। आणि साखर घातल्यानंतर एकसारखं व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत तुम्हाला ते परतून घ्यायचं आहे। असा हळूहळू त्याचा कलर बदलतो, पाहू शकता कलर थोडासा बदललेला आहे। आता या इथे मी 1 चमचाभर साजूक तूप परत एकदा घातलेलं आहे। एकदा सुरुवातीला 1 चमचाभर आणि आता 1 चमचाभर, बस एवढंच आपल्याला साजूक तूप वापरायचं आहे। आणि परत हे छान मिक्स करायचं आहे। आता यातली ना साखर विरघळलेली आहे, याचा कलरही हळूहळू बदलतोय, तर आपल्याला थोडासा अजून कलर बदलेपर्यंत हे छान परतवून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर छान असं एकसारखं परतवून घ्यायचं, पूर्ण साखर विरघळेपर्यंत आणि घट्ट अशी होईपर्यंत, छान असा चॉकलेटी कलर येईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे। पाहू शकता अशा पद्धतीने कलरही हळूहळू चेंज होत आलेला आहे, कारण आपण सतत फिरवत आहे। सतत जर आपण मिक्स नाही केलं तर तळाला हे मिश्रण लागू शकतं। अशा पद्धतीने एकसारखं तुम्हाला छान स्मूथ असं फिरवायचं आहे। ठीक आहे, मस्तच असा कलर येत आहे। गॅस जर मोठा केला तर कलर बदलेल, पण अशी कडक बर्फी होईल, त्यामुळे मंद आचेवरतीच तुम्हाला हे करायचे आहे। पाहू शकता कलर असा छान बदलत आलेला आहे, तो हळूहळू वार बदलतो। तुम्हाला जर इथे जर लगेच कलर बदलवायचा नसेल की आहे तशी पांढरी ठेवायची असेल तर तुम्ही काय करायचं, साखर घाला आणि मिक्स करायचं। साखर विरघळली की डायरेक्ट तुम्ही त्याच्या वड्या पाडू शकता, पण आपल्याला इथे असे चव छान आली पाहिजे त्यासाठी मी जर आणि मऊसूत आपली वडी लागली पाहिजे। जर डायरेक्ट साखर घालून फक्त पाक विरघळेपर्यंत केली तर ती वडी होते पण कडक लागते। अशी मऊसूत वडी होण्यासाठी ह्या ट्रिक्स आहेत। आता इथे मी 1 चमचाभर मलाई घातलेली आहे, दुधावरची साय असते ना ती 1 चमचाभर घातलेली आहे आणि असं ती फिरून घेते, म्हणजे मऊपणा येतो आणि खूप सुंदर, दात नसणाऱ्यांना सुद्धा ही सहज अशी खाते, तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीची ही आपली ओल्या नारळाची बर्फी होते। पाहू शकता किती सुंदर अशी झालेली आहे, कलरही छान झालेला आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये खवाही घालू शकता। ठीक आहे, खव्याने तर अजून चव चांगली येते, पण खवा न वापरता सुद्धा याची चव अप्रतिम झालेली आहे। तुम्ही करून बघा अशा पद्धतीने, तुम्हाला ही बर्फी नक्की आवडेल। बर्फी म्हणा, खोबऱ्याची वडी म्हणा, बघू शकता आता व्यवस्थित मिक्स करायचं। मॉइश्चर जरा त्याचं कमी होत झालं ना आणि गोळा असा घट्ट झाला पाहिजे। ठीक आहे, सुरुवातीचा कलर कसा होता आणि आता बघा कलर कसा बदलत चाललेला आहे। जरा चॉकलेटी कलर येईपर्यंत आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे वडी आपली छान पडते। पाहू शकता अशा पद्धतीने छान असं झालेलं आहे, स्मूथ एकदम। या स्टेपला तुम्ही विलायची जायफळही घालू शकता। तर आता परत एकदा छान आपण मिक्स करूया, थोडा घट्टसर गोळा होईपर्यंत, आणि स्मूथ अशी वडी आपली छान सुंदर अशी मऊ होऊ शकते। कधीही तुम्ही प्रवासाला जरी चालला असाल तर तुम्ही अशा पद्धतीची वडी घेऊन जाऊ शकता, चांगले महिना-15 दिवस छान टिकते, कारण आपण याला छान परतवून घेत आहे। परतवून जर नाही घेतलं तर थोडासा नंतर खूप ओल्या नारळाचा वास येऊ शकतो। तर ठीक आहे, व्यवस्थित छान असे परतवून घ्यायचे आहे। कलर बघा बदलत चाललेला आहे आणि तळाला बिलकुलही करपलेलं नाहीये, कारण आपण सतत मिक्स करत आहोत। ठीक आहे,
अशा पद्धतीने छान असा चॉकलेटी कलर येईपर्यंत तुम्हाला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, बघू शकता आला आहे की नाही चॉकलेटी कलर। आता आपण काय करायचंय, गॅस बंद करून घ्यायचा आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने एकदम असं छान मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही गूळ घालूनही ही वडी करू शकता। आता इथे मी काय केलं, थोडं एका प्लेटमध्ये थोडंसं चमचाभर किंचितचं एक टिपकाभर तूप लावलेलं आहे आणि असं मिक्स करून घेऊया, एका ताटात असं घालून घेऊया हे मिश्रण। कलर बघू शकता, जसं काय आपण खवा घातलाय, पेढा घातलाय, अशा पद्धतीने हा कलर आलेला आहे। तर आता आपण हे पसरवून घेऊया एका ताटामध्ये, छान असं एकसारखं करून घेऊया आणि याच्या वड्या पाडू शकता। ठीक आहे, झालं। आता लगेच आता आपण याच्या सुरीच्या साह्याने याचे छान अशा, तुम्हाला कुठला आकार हवा आहे त्या आकाराच्या तुम्ही वड्या पाडू शकता। ठीक आहे, आणि एक तासाभराने सेट होऊ द्यायच्या। तासाभरानंतर